सांगतो तुमासी भजारे विठ्ठला, सांगतो तुमासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, करिता भरोवरी दुरावसी दुरी, भावाची पुरी वहावसी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग अक्षय तनुगात्र, परम पवित्र नव्हे तो वल्लभापुत्र असणारे श्री संत श्रेष्ठ जगद्वंदनीय जगद्गुरु तुकोबाराय यांचा 3 चरणांचा अभंग आपण आज या ठिकाणी या संगीतमय प्रवचनाकरिता निवडला आहे। प्रवचनाला सुरुवात करण्यापूर्वी 2 शब्दांचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य असतं। महिला मंडळ एक काम करा, जरा पुढं पुढं सरका, सरका पुढं पुढं। आज या ठिकाणी वैकुंठवासी बळीराम दगडू पाटील यांच्या प्रथम पुण्य स्मरणाच्या निमित्ताने या ठिकाणी या भव्य दिव्य अशा संगीतमय प्रवचनाचं आयोजन केलेलं आहे आणि ज्यांच्या माध्यमातून ही प्रवचनरूपी सेवा माझ्या वाटेला आली ते म्हणजे माझ्यावर अगदी स्वतःच्या नाती समान नितांत प्रेम करणारे आमचे वाळुंजे बाबा, बाबांचे मनपूर्वक आभार मानते। खरं तर बाबांच्या माध्यमातून ही प्रवचनरूपी सेवा माझ्या वाटेला आलेली आहे। आपला समस्त पाटील परिवार असेल, आमचे ज्ञानेश्वर काका वाळुंजे असतील, त्याचप्रमाणे आमच्या 2 वाळुंजे मावशी आहेत, आमच्या शिंदे मावशी आहेत, शिंदे काका आहेत, त्यांचेही मनपूर्वक आभार मानते। या ठिकाणी सिंथ वादनाला नव्हे तर गायनाला उत्तम अशी साथ जे देताय आमचे ज्येष्ठ बंधू गायन सम्राट हरिभक्त पारायण लखन दादा यादव या ठिकाणी आहेत, तुमचे मनपूर्वक आभार मानते। त्याचप्रमाणे तबला वादनाला या ठिकाणी उत्तम अशी साथ जे देताय आमचे ज्येष्ठ बंधू हरिभक्त पारायण महेश दादा या ठिकाणी आहेत, तुमचेही मनपूर्वक आभार मानते। माझी विद्यार्थिनी महाराष्ट्रातले एक भावी कीर्तनकार अशा आमच्या हरिभक्त पारायण सानिका ताई या ठिकाणी आहेत, तुमचेही मनपूर्वक आभार मानते। सुंदर अशी साऊंड सिस्टीम जे देताय आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये मोठमोठ्या सप्त्यांना ज्यांची साऊंड सिस्टीम आवडीने वापरली जाते असे आमचे ज्येष्ठ बंधू हरिभक्त पारायण सागर दादा पावशे या ठिकाणी आहेत, अजून पण मोबाईलमध्ये चेपाते, दादांचे आभार मानते। मातृवर्ग आहे, पितृवर्ग आहे। खरं तर आज या ठिकाणी महाराष्ट्रातलं एक नामवंत यूट्यूब चॅनल नाद भक्तीचा अशा दादांचेही मनपूर्वक आभार मानते। अतिशय उत्कृष्ट असं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे, म्हणून सगळ्यांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानते। खरं तर आमच्या ज्या वाळुंजे आजी ज्या होत्या प्रत्येक वेळी एकादशी करणं, खरं तर ते आपल्यामध्ये उपस्थित नाही आहेत पण त्यांच्याविषयी मला बोलावं असं वाटतं। एकादशी करणं, वारी करणं, कायम भगवंताची भक्ती करणं आणि भगवंताची भक्ती करता करताच ते भगवंताजवळ गेल्या। म्हणून सगळ्यांचे वाळुंजे परिवार असेल, पाटील परिवार असेल, शिंदे परिवार असेल, सगळ्या परिवाराचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानते। बरं, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या, तुम्ही सगळे इथं किम निमित्ताने जमलेलेत? बोलत चला जरा, तुम्ही सगळे इथं किम निमित्ताने कोणत्या कारणाने इथं जमलेलेत? वर्ष श्राद्ध, बरोबर। पण कधी विचार केला का करावं लागतं वर्ष श्राद्ध? कधी विचार केला?
वर्षश्राद्धासोबतच 10वं का करता आणि 13वं का करता हे पण मी तुम्हाला सांगणार आहे बरं का. जरा लक्षपूर्वक ऐका. का करावं लागतं 10वं, का करावं लागतं 13वं, का करावं लागतं वर्षश्राद्ध? मला सांगा, आपल्या हिंदू धर्मामध्ये एकूण किती संस्कार सांगितलेत बरं? किती संस्कार सांगितलेत? बोला ना जरा. 16 संस्कार. किती संस्कार? 16. पण हे 16च्या 16 संस्कार या जीवावर होतातच याची काय गॅरंटी नाही. पण 3 संस्कार मात्र हमखास होतात. किती संस्कार? 3 संस्कार. कोणते कोणते? लक्षपूर्वक ऐका. या जीवावर होणारा सगळ्यात पहिला संस्कार नामकरण संस्कार. बाळ जन्माला आलं, आपण त्याच्यावर नामकरण नावाचा संस्कार करत असतो. मुलगी असेल तर डाव्या कानात आणि मुलगा असेल तर उजव्या कानात. नामकरण नावाचा संस्कार. इथं मातृवर्ग आहे, पितृवर्ग आहे, इथे प्रत्येकाला काही ना काही नाव आहे. आपल्या तसं कोणी आहे का बिन नावाचं? नाही. म्हणजे प्रत्येकाला नाव आहे. जीवावर होणारा सगळ्यात पहिला संस्कार नामकरण संस्कार. जीवावर दुसरा संस्कार होतो अग्नीच्या आणि ब्राह्मणाच्या साक्षीने, तो म्हणजे विवाह संस्कार. आणि तिसरा संस्कार सगळ्यात शेवटचा, जेव्हा आत्मा या देहाला सोडून निघून जातो तेव्हा याच्यावर सगळ्यात शेवटचा संस्कार होतो, तो म्हणजे अंतिम संस्कार, किंवा शास्त्रामध्ये त्याला अंत्येष्टी संस्कार असं म्हणतात. मग आता मला सांगा, 16 मधून 3 गेले, खाली किती उरले? म्हणून करावा लागतो 13वा. अजून एक कारण सांगते ऐका. मला सांगा, तुमच्याकडे जीव खडा ठेवता का? जीव खडा. जीव खडा कळतो ना तुम्हाला? तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? 20व्याचा दगड म्हणता ना, 20व्याचा दगड. किंवा शास्त्रामध्ये त्याला एक नाव आहे अश्मा. काय नाव आहे? अश्मा. तो जो काही अश्मा आहे, 20व्याचा दगड आहे, तो एका कोऱ्या कापड्यामध्ये बांधायचा आणि 13 दिवस आपल्या घरामध्ये अखंड दिवा चालू ठेवतात ना. मग त्या दिव्याच्या साक्षीने हा जीव खडा ठेवायचा असतो. मग या 13 दिवसांमध्ये त्या अग्नीच्या साक्षीने या जीवावर 13 संस्कार होतात. किती संस्कार होतात? 13. या 13 दिवसांमध्ये अग्नीच्या साक्षीने या जीवावर 13 संस्कार होतात. म्हणून करावा लागतो 13वा. आणि एकदा का या जीवाचा 13वा झाला की तो सगळ्यांच्या ऋणातून तो काय होतो? मुक्त होतो. नाती गोती भाऊ बंद जितके पण त्याचे संबंध आहे, सगळ्यांच्या संबंधातून तो काय होतो? मुक्त होतो. आणि सगळ्यात पहिले यम दरबाराकडे जायला निघतो. कुठे जायला निघतो? यम दरबाराकडे. त्या यम दरबाराच्या आधी एक वैतरणी नावाची नदी आहे. काय नाव आहे तिचं? वैतरणी. त्या नदीच्या काठावर या जीवाला जायचंय. काय करावं? त्या नदीच्या काठावर जाण्यासाठी या जीवाला एकूण 28 दिवस लागतात. किती दिवस लागतात? 28. मादीचे 13 आणि हे 28 किती झाले? कसं आहे, माझं गणित कच्चं आहे म्हणून तुम्हाला विचारलं. आधीचे 13 आणि हे 28 किती झाले? बोला आता, कोणतरी बोललं मध्ये. 41. मग 41व्या दिवशी हा जीव यम दरबाराच्या आधी वैतरणी नावाची नदी आहे, त्या नदीच्या काठावर हा जीव जाऊन पोचतो. मग ती नदी या जीवाला पार करायची. त्या नदीच्या काठावर एक कामधेनू नावाची गाय. काय नाव तिचं? कामधेनू. ती गाय काय करते? त्या जीवाला आपल्या पाठीवर बसवते आणि पैल तीराला घेऊन जाण्यास मदत करते. पण ऐका, ती गाय त्याच जीवाला मदत करते की ज्यानं आयुष्यामध्ये एकदा तरी गोदान केलेलं आहे. कसायला नाही बरं का, पाळणाऱ्याला. ज्याने कोणी गोदान केलं नाही. मग दशक क्रियाविधीच्या वेळेला बघा,
ब्राह्मण काका म्हणतात गोदान करा, सोन्याची करा, चांदीची करा. उग सोन्या चांदीची करण्यापेक्षा माणसाने जीवनामध्ये एकदा तरी गोदान करावं. मग ज्याने कोणी गोदान केलेलं आहे त्या जीवाला ती गाय आपल्या पाठीवर बसवते आणि पैलतीराला घेऊन जाण्यास मदत करते. बरं ती नदी आपल्या गोदावरी सारखी नाही बरं का, ह्या अंगून पाय टाकलं आणि त्या अंगून निघालो अशी नदी ती नाही. ती नदी पार करायला या जीवाला 59 दिवस लागतात. किती दिवस लागतात? 59. मादीचे 13 अधिक 28 बरोबर 41. आणि मग 41 आणि 59 किती झाले? किती? 100. मग 100व्या दिवशी हा जीव त्या यम दरबारामध्ये जाऊन पोचतो. मग तिथं गेल्यावर आपल्या पाप पुण्याचा न्यायनिवाडा करावा लागल ना, म्हणून आपल्याला एक वकील लावावा लागतो. त्या वकिलाचं नाव आहे चित्रगुप्त. बरं तो वकील आपल्या वकिलासारखा नाही बरं का, काळ्या पांढऱ्या कपड्यातला तो वकील नाही आणि टेबला खालून घेणारा तो मुळीच नाही. एकदम सरकारी ओरिजिनल वकील आहे. बरं तो वकील आपल्याकडून आपले पैसे घेत नाही बरं का, तो फक्त आपली फाईल तपासतो. यानं काय काय कुटाणा केलाय, किती लोकांचे लग्न मोडले, किती बांध कोरले, तो काय करतो? याचा न्यायनिवाडा करतो. मग ती केस लढवायची ना, मग ती केस लढवण्यासाठी त्या चित्रगुप्ताला एकूण 265 दिवस लागतात. किती दिवस लागतात? 265. मादीचे 100 आणि हे 265 किती झाले? 365. आणि मग 365व्या दिवशी या जीवाचा निकाल तिथे लागतो, म्हणून त्या दिवशी करावं लागतं वर्ष श्राद्ध. बघा, वर्ष श्राद्धाला शास्त्रामध्ये अजून एक नाव आहे, इथे वरती दिलेलं असेल बघा. काय नाव आहे? पुण्यस्मरण. पुण्यस्मरण का म्हणतात त्याला पण शास्त्र आहे, ऐका. त्या जीवानं आयुष्यभर केलेलं पुण्य आणि त्यानं या मृत्यू लोकामध्ये निर्माण करून ठेवलेली संपत्ती नाही बरं का, संतती. त्या संततीनं एका वर्षभरामध्ये केलेलं पुण्य आणि त्या जीवानं आयुष्यभर केलेलं पुण्य, या दोघं पुण्याची बेरीज ज्या दिवशी होते त्या दिवशी करावं लागतं पुण्यस्मरण. बरं महिला मंडळ, माझ्या काही प्रश्नांची उत्तरं द्या. मला सांगा, तुमच्याकडे महिन्याचे पित्र घालतात का? महिना पित्र घालता ना? का बरं घालतात? घालतात म्हणून? आम्हाला त्याच्या मागचं कारणच माहित नाही. लक्षपूर्वक ऐका. आपली बघा वेळ ठरलेली असते. सकाळी 7-8 वाजता चहा लागतो ना, परत 10-12 वाजता जेवण लागतं, परत संध्याकाळी 4-5 वाजता पुन्हा एकदा चहा लागतो, रात्री 10ला पुन्हा जेवण लागतं. आपली कशी वेळ ठरलेली आहे तशी त्या पित्रांची महिन्याच्या तिथीनुसार वेळ ठरलेली असते. मग त्या तिथीनुसार आपण लोक जेव घातले की वरती त्यांचं पोट भरत असतं. तुम्ही म्हणाल असं कुठं असतं का? त्यांच्या नावाने आपण खाली लोक जेव घालायचे आणि वरती त्यांचं पोट भरायचं, असं कुठं असतं का? तुम्हाला एक चालतं बोलतं उदाहरण देऊ का? मोबाईल प्रत्येकाकडे आहे ना. आता मोबाईल शिवाय माणूस आहे का? मोबाईल प्रत्येकाकडे. त्याच्यामध्ये विविध प्रकारचे ॲप्लिकेशन्स आहे. व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, ट्विटर आहे. तसंच गुगल पे किंवा फोनपे नावाचं ॲप्लिकेशन आहे. ते ओपन करा आणि त्यात एक नंबर टाका 90 21 785 706 आणि त्याच्यावर फक्त 21,000 सेंड करा. लगेच माझ्या अकाउंटला जमा होतात. जसं तुम्ही तिकडून पैसे टाकले आणि माझ्या अकाउंटला जमा झाले, तसं त्यांच्या नावाने आपण खाली लोक जीव घातले की वरती त्यांचं पोट भरत असतं. आणि लोक जीव नाही घातले तर वर त्यांना उपाशी राहावं लागतं. यासाठी पण माझ्याकडे पुरावा आहे बरं का. महाभारतातलं एक फेमस कॅरेक्टर महारथी कर्ण. कर्णासारखा दानी नाही आणि कर्णासारखा योद्धा नाही. त्यानं स्वतःचं शरीर त्यागलं
आणि चित्रगुप्ताकडे गेला. बरोबर महिन्याच्या तिथीनुसार त्याला भूक लागली. तो चित्रगुप्ताला म्हणाला, म्हणे मला काहीतरी खायला दे. चित्रगुप्त म्हणाला, तुझ्या नावाने खाली कोणी अन्न दान केलं नाही आणि तू कधी दान केलं नाही. बरं कोण म्हणला? कोणाला म्हणला? काय म्हणला? तू कधी दान केलं नाही. कर्ण म्हणला, बाबा तुझ्या गोळ्या बिळ्या संपल्या की काय? म्हणे मृत्यू लोकात जाऊन विचार. दान म्हटलं की सगळ्यात पहिले नाव कर्णाचं येतं आणि तू म्हणतो कधी दान केलं नाही. चित्रगुप्त म्हणाला, आवाज खाली, आवाज खाली. आपण वकील आहे म्हणे, आपल्याकडे तुझे सगळे कागदपत्र आहे, तू काय काय कुटाणा केलाय मला सगळं माहिती. म्हणे तू कधी दान केलं नाही म्हणजे तू कधी अन्नदान केलं नाही. कर्णानं त्याच्या जीवनामध्ये वित्तदान अगणित केलं पण अन्नदान केलं नाही. कर्णाकडे समजा कोणी अन्नदान मागायला आलं, तो दान करीत नव्हता. तर या पहिल्या बोटानं युधिष्ठिराचं म्हणजे धर्मराजाचं घर दाखवायचा, तू यांच्याकडे जा म्हणजे तुला अन्न मिळेल. चित्रगुप्त म्हणाला, कर्णा तू कधी अन्नदान केलं नाही पण तुझ्या या पहिल्या बोटानं अन्नदान करणाऱ्याचं घर दाखवलं, म्हणून तू एक काम कर, हे बोटच तोंडात धर. आता विचार करण्याची गोष्ट आहे, कर्णासारख्याला जर स्वतःचं बोट तोंडात टाकून स्वतःची भूक भागवावी लागली तर आपण 7-7 दिवस फुकटच्या पंक्ती आणतो सप्त्याला. आपली काय अवस्था होईल? बरोबर आहे ना? म्हणून शास्त्रामध्ये एक सूत्र आलेलं आहे बघा, अष्टदरिद्र पीडित. आपले जितके काही पितर आहेत त्यांच्यासाठीचे आपले जितके काही कार्य आहेत ते कार्य जर आपण केले नाही तर आपल्या पुढच्या 8ही पिढ्यांना दरिद्रता भोगावी लागते. म्हणून खरं तर आनंदाची गोष्ट आहे की आपल्या पाटील परिवाराने आपल्या वडिलांच्या या प्रथम पुण्य स्मरणाच्या निमित्ताने या भव्य दिव्य अशा प्रवचनाचं आयोजन केलेलं आहे. खरं बघायला गेलं तर आपले जे पाटील बाबा जे होते ते कोणाचे तरी सुपुत्र होते, कोणाचे तरी भाऊ होते, कोणाचे तरी पती होते, तर कोणाचे तरी वडील होते. पण तुम्हाला सांगू, या सगळ्या नात्यांमध्ये सगळ्या जिव्हाळ्याचं नातं हे बापाचं आणि लेकराचं नातं आहे. माय बापाओ, बाप या जगामध्ये सगळ्यांनी वर्णन केलं ते आईचंच. कवींनी कविता केल्या आईवर, धडे आईवर, सिनेमे आईवर, सगळं काय आईवर. सगळ्यांनी बापाची थोरवी कोणीच गायली नाही, सगळ्यांनी थोरवी गायली ती आईचीच. पण बापाला कोणीच महत्व दिलं नाही हो. बाप म्हणजे काय? बाप म्हणजे चमकणारा तारा असतो, बाप म्हणजे आनंदाचा झरा असतो, बाप म्हणजे उगवता सूर्य असतो, बाप म्हणजे आपल्या लेकरांचं धैर्य असतो. बाप जर रागावला तर आपल्याला दुःख होतं, बाप जर रागावला तर आपल्याला दुःख होतं, पण त्याच्या रागवण्यातच आपलं पुढचं सुखदायी आयुष्य होतं. आईसाठी करतो आपण मदर्स डे साजरा, बहीण भावांसाठी करतो रक्षाबंधन साजरा, मित्र मैत्रिणींसाठी करतो फ्रेंडशिप डे साजरा. पण बापासाठी केलाय का हो कोणी फादर्स डे साजरा? लक्षात ठेवा, बाप जीवनामध्ये कळत नसतो आणि ज्या दिवशी कळतो त्या दिवशी बापच नसतो. म्हणून सगळ्यांना सांगणं, आपल्या बापाला जपा. बघा ना, बाप गेल्यावर काही दुःख होतं ना? या पाटील परिवाराला विचारा. सोडोनिया गेले बाप,
सोडोनिया गेले बाबा आम्हाले कराना बाबा 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 आता म्हणू मी कुणाला बाबा 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 आता म्हणू मी कुणाला बाबा 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 आता म्हणू मी कुणाला सोडोनिया गेली बाबा आम्हाले कराना सोडोनिया गेली बाबा आम्हाले कराना बाबा 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 म्हणू मी कुणाला बाबा 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 म्हणू मी कुणाला बाबा 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 म्हणू मी कुणाला सोडोनिया गेले बाबा आम्हाले कराना सोडोनिया गेले बाबा आम्हाले कराना बाबा 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 आता म्हणू मी कुणाला बाबा 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 आता म्हणू मी कुणाला बाबा 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 आता म्हणू मी कुणाला सोडोनिया गेली बाबा सोडोनिया गेली बाबा आम्हाले कराना बाबा बाबा म्हणू मी कुणाला बाबा बाबा म्हणू मी कुणाला बाबा तुम्ही आमच्यासाठी बाबा तुम्ही आमच्यासाठी बाबा तुम्ही आमच्यासाठी बाबा आमच्यासाठी कष्ट केले फार बाबा तुम्ही आमच्यासाठी कष्ट केले फार सोडू नका गेले बाबा सारा परिवार सोडू नका गेले बाबा सारा परिवार सोडोनिया गेले बाबा आम्हाले कराना सोडोनिया गेले बाबा आम्हाले कराना बाबा 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 आता म्हणू मी कुणाला बाबा 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 आता म्हणू मी कुणाला सोडोनिया गेली बाबा आम्हाले कराना सोडोनिया गेली बाबा आम्हाले कराना बाबा बाबा म्हणू मी कुणाला बाबा बाबा म्हणू मी कुणाला बाबा बाबा म्हणू मी कुणाला सोडोनिया गेले बाबा आम्हाले कराना सोडोनिया गेले बाबा आम्हाले कराना बाबा 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 आता म्हणू मी कुणाला लक्षात ठेवा बाप जीवनामध्ये फार गरजेचं आहे बाप भले तुम्हाला मारत असेल तुम्हाला खाली पाडून बोलत असेल तुम्हाला शिव्या देत असेल 4 लोकांमध्ये तुमचा अपमान करत असेल पण त्या बापावर कधी रागवू नका
कारण त्याने तुमचा केलेला अपमान एक दिवस तुम्हाला यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवल्याशिवाय राहणार. म्हणून बापाची सेवा करा, बापाला जपा. ते म्हणतात ना, बैलावानी राबणारा बाप गाईवानी होता. बैलावानी राबणारा बाप गाईवानी होता. हात त्याचा खरबुडा पण आईवानी होता. माझ्या नव्या वहीसाठी बाप झिजला घामानं. माझ्या नव्या वहीसाठी बाप झिजला घामानं. त्याचे मळालेले कपडे मला ध्वजा समान, मला ध्वजा समान. बापाची किंमत करा. महिला मंडळ, तुम्हाला सांगू, तुमच्या जीवनामध्ये तुमच्यावर सगळ्यात जास्त जीव ओतणारी व्यक्ती म्हणजे तुमचा बाप आहे. बाप जीवनात कधीच रडत नाही. बापाची जेव्हा आई जाते ना, तेव्हा सुद्धा बाप रडत नाही. बापाचा जेव्हा बाप जातो, तेव्हा सुद्धा बाप रडत नाही. पण ज्या दिवशी त्याच्या काळजाचा तुकडा, त्याची लाडाची लेक त्याला सोडून जाते ना, त्या दिवशी बाप मात्र ढसा ढसा रडतो. बापाला काही लागत नाही हो. आई बापाची सेवा करा. ते म्हणतात ना, कोणी नवरात्रीचे उपवास केले, कोणी श्रावणातले सोमवार केले, कोणी मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार केले, तर कोणी शनिदेवाचे शनिवार केले. पण सुखी तेच झाले की ज्यांनी आई बाप घरात ठेवले. म्हणून जीवनामध्ये आई बाप फार गरजेचे. आई बापाला भले 4-4 लेकरं असू द्या, पण त्या 4ही लेकरांमध्ये सगळ्यात जास्त जीव, सगळ्यात जास्त लाडाची ही त्यांची लेकच असते. लेक म्हणजे आपल्या आई बापांची सगळ्यात लाडकी. आई बापाची लाडाची लेक मी लारी, चोली पिवली गो नेसली अंजिरी सारी. आई बापाची लाडाची लेक मी लारी, चोली पिवली गो नेसली अंजिरी सारी. माझ्या केसान गो मालीला फुलेला चाफा, वास परमालता वाऱ्यान घेत यजे पान. नाकान साजीरवानी गला भरून सोन्याचे मणी. नथ नाकान साजीरवानी गला भरून सोन्याचे मणी. कोली वाऱ्याची मी गराणी, रात पुनवेला नाचून करतय मोजा. रात पुनवेला नाचून करतय मोजा. वल्लव रे नाखवा हो वल्लव रे रामा, वल्लव रे नाखवा हो वल्लव रे रामा. आणि तुम्हाला एक सांगू का, मी फक्त माझ्या आई वडिलांचीच नाही बरं का, सगळ्यांचीच लाडकी. कितीही काही झालं तरी लेकच सगळ्यांची लाडकी असते. म्हणून जास्त नाही काय सांगणार. आपल्या बापाची तुम्ही सेवा करा, आपल्या आईची तुम्ही सेवा करा. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. मला सांगा, या जगामध्ये खरा श्रीमंत कोण आहे? तुमच्यातले काही जण म्हणतील, ज्याच्या घराच्या समोर 4 चाकी आहे तो खरा श्रीमंत आहे. ज्याचे 2-2 मोठे मोठे बंगले तो खरा श्रीमंत आहे. पण या जगातला खरा श्रीमंत कोण आहे सांगू? ज्याचं घर दगडा मातीचं आहे, पण त्या घरामध्ये त्याचे आईबाप हसताना दिसताय ना, समजायचं तोच या जगातला खरा श्रीमंत. म्हणून खरं तर आनंदाची गोष्ट अशी आहे की आपल्या पाटील परिवाराने आपल्या वडिलांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने या भव्य दिव्य अशा
संगीतमय प्रवचनाचं आयोजन केलेलं आहे. म्हणून पुन्हा एकदा समस्त पाटील परिवाराचे या ठिकाणी आभार मानते आणि आपल्या प्रवचनाकडे वळते. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, करिता भरोवरी दुरावसी दुरी, भावाची पुरी वहावसी. आजच्या अभंगामध्ये श्री संत श्रेष्ठ जगदवंदनीय जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला उपदेश करताय. का बरं उपदेश करताय? कारण उपदेशाने परिवर्तन होत असतं. परिवर्तन म्हणजे काय? दिस इज ऑल्सो नोन ॲज अ मॉडिफिकेशन, ट्रान्सफॉर्मेशन, इव्हर्जन ऑर चेंजेस. किंवा शास्त्रदृष्ट्या पाहावयास गेलं तर परिवर्तन म्हणजे काय? अज्ञानातून ज्ञानाकडे, अंधारातून प्रकाशाकडे, देहातून विदेहाकडे जाणं म्हणजे परिवर्तन आहे नव्हे. धर्मशास्त्राचं जर आपण अवलोकन केलं तर आपल्याला परिवर्तन 4 प्रकारचे सापडतील. किती प्रकारचे? लक्षपूर्वक ऐका, अतिशय महत्वाचा विषय. 4 प्रकारचे परिवर्तन आहे. नंबर 1, आपत्तीतून परिवर्तन म्हणजे संकटातून परिवर्तन. नंबर 2, संगतीतून परिवर्तन. नंबर 3, पूर्व सुकृतातून परिवर्तन. आणि नंबर 4, उपदेशातून परिवर्तन. लक्षपूर्वक ऐका. नंबर 1, आपत्तीतून परिवर्तन म्हणजे संकटातून परिवर्तन. आता मला सांगा, तुमच्या आमच्या जीवनामध्ये संकट काय कमी आहे का? संकट कमी आहे? संकट हे चालून येत नाही बरं का, आपण निर्माण करतो. म्हणून माणसानं जीवनाचा एक नियम बनवला पाहिजे आणि तो नियम मी माझ्या जीवनामध्ये तयार केलाय बरं का. कोणता नियम आहे? त्या परिस्थितीत जगायला शिका. जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीत जगायला शिका. अहो जे नाही त्याच्याकरिता रडण्यापेक्षा जे आहे त्याच्याकरिता आनंदी व्हा. बघा ना सध्याची परिस्थिती कशी आहे. नोकरी करणाऱ्याला वाटतं व्यवसाय बरा आणि व्यवसाय करणाऱ्याला वाटतं नोकरीच बरी. जे लोक शहरात राहतात त्यांना वाटतं गावात राहण्याची मजा आणि जे लोक गावात राहतात त्यांना वाटतं शहराचीच मजा. जिचे केस सरळ तिला वाटतं कुरळे केस म्हणजे किती छान आणि जिचे केस कुरळे तिला वाटतं सरळ केसच महान. ज्यांना एक मूल असतं त्यांना वाटतं दोन पाहिजे होती आणि ज्यांना 2-2 असतात ते म्हणतात एकट्याचीच मजा. कसं आहे माहिती का? दोष बघणारे रामातही दोष बघतात आणि कौतुक करणारे रावणाची ही स्तुती करतात. म्हणून आहे त्या परिस्थितीत जगायला शिका. जसं आहे ना त्या परिस्थितीत जगायला शिका. इथं आपण आपत्तीतून परिवर्तन बघतोय म्हणजे संकटातून परिवर्तन बघतोय. आपल्या जीवनामध्ये संकट काही कमी येत नाही. उदाहरणार्थ एखाद्या डॉक्टरने आपल्याला सांगितलं तुम्ही जास्त गोड खाऊ नका. आपण त्यांचं ऐकलं नाही, भरपूर गोड खाल्लं आणि मग आता त्याच्या जीवनामध्ये शुगर नावाची आपत्ती आली. मग त्यानं काय केलं? गोड खाणंच बंद केलं. आधी डॉक्टर सांगत होते कमी खा, यानं ऐकलं का? नाही. अति गोड खाल्लं, त्याचा परिणाम जीवनामध्ये शुगर नावाची आपत्ती आली आणि मग आता गोड खाणं बंद केलं म्हणजे त्यानं काय केलं? आपत्तीतून परिवर्तन केलं. बरं मला सांगा, आपत्ती फक्त आपल्या जीवनात आहे का? हो नाही, ती संत महात्म्यांच्याही जीवनात आलेली आहे किंवा ज्यांचा अभंग आपण आज या ठिकाणी प्रवचन रूपी सेवेकरिता निवडला आहे असे श्री संत श्रेष्ठ जगदवंदनीय जगद्गुरु तुकोबाराय यांच्या जीवनामध्ये व्यावहारिक दृष्ट्या एवढी मोठी आपत्ती आली. बायका पोरं अन्न करत मेले. गावातल्या लोकांनी तुकोबारायांना गावाबाहेर काढून दिलं. तुकोबारायांवर तेव्हा आपत्ती आली होती. कोणती आपत्ती? तुकोबारायांनी स्वतःच्या तोंडाने सांगितलं काय खावे आता, कोणीकडे जावे, गावात राहावे कोण्या बळे. किंवा
अनेक प्रकारचे प्रमाण मला सांगता येतील बरं का. तुकोबरायांनी याच्यातून काय सांगितलं, आमच्याही जीवनामध्ये आपत्ती येते, त्याचा परिणाम तुका म्हणे यांचा संग नवे भला शोधित विठ्ठला. जाऊ आता. तुकोबरायांनी भंडारा डोंगर गाठला. बर, भंडारा डोंगरावर गेल्याच्या नंतर तुकोबरायांनी स्वतःमध्ये एवढं परिवर्तन केलं, दीन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे किंवा रात न कळे दिवस न कळे अंगी खेळ दैवत हे, अंगी खेळ दैवत हे, अंगी खेळ दैवत हे. रात न कळे दिवस न कळे अंगी खेळ दैवत हे. रात न कळे दिवस न कळे अंगी खेळ दैवत हे, अंगी खेळ दैवत हे, अंगी खेळ दैवत हे. रात कळे दिवस न कळे अंगी खेळ दैवत हे, अंगी खेळ दैवत हे, अंगी खेळ दैवत हे. रात न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत हे. तात्पर्य अर्थ तुकोबरायांनी काय केलं, परिवर्तन केलं. तुम्ही जरा एक गोष्ट बारकाईने श्रवण करा. भंडारा डोंगरावर जाण्याच्या आधी तुकोबरायांची अवस्था, आता माझा भीक कोण घाली. पण भंडारा डोंगरावर गेल्याच्या नंतर तुकोबराय देवाला म्हणतात, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पिडा केली किंवा बरे झाले देवा बाईल कर्कशा. तुकोबरायांचे वाक्य आहेत बर का. तुकोबराय देवाला म्हणतात, देवा बरं झालं. अशी भानकुदाळ बायको दिली, भानकुदाळ बायको दिली म्हणून तुझं स्मरण करतोय, तुझं भजन करतोय. चांगली दिली असती तर तिच्यामध्ये श्रममान झालो असतो. आणि तुम्हाला सांगू का, प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये अशी बायको असावी की जी नवऱ्याला परमार्थाला लावते. परमार्थापासून वंचित करणारी बायको जीवनामध्ये नसावी बर का. आणि तुम्हाला एक सांगू का, सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण सोशल मीडियावर म्हणा भरपूर बायको विषयीचे विरंगुळे ऐकतो. बायकोमुळे नवरा वेडावला, बायकोचा बैल नवरा झाला, ऐकतो ना. पण मला एक सांगा, तुम्ही खरंच कधी बायकोचा मनापासून विचार केलाय का? आपण कायम बायको विषयी विरंगुळे ऐकतो, पण तिचं मन तुम्ही कधीतरी जाणून घेतलंय का? अहो, तुमच्या एकट्यासाठी जीवनातले कितीतरी नाते तिने तोडलेले आहेत. आई, बाप, भाऊ, बहीण सगळ्यांसोबत असलेले नाते तिने तोडलेले आणि तुमच्या सोबत तिनं नातं तयार केलेलं आहे. बघा ना, तुम्ही सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुमचा डबा असेल, तुमचे कपडे असेल, तुमचं पाकिट असेल, तुमचं रुमाल असेल, प्रत्येक गोष्टीची काळजी तुमची बायको घेते. बायको जेव्हा दिवसभर काम करते ना आणि रात्री जेव्हा ती तुम्हाला गरम गरम जेवण वाढते तेव्हा फक्त एकच वाक्य म्हणा, आजची भाजी फार छान झाली. खरं सांगते, जीवनातला तिच्या दिवसभरातला सगळा कामाचा थकवा तुमच्या एका शब्दाने निघून जाईल. आणि काय लागतं म्हणायला, आजची भाजी फार छान झाली? पैसे लागतात, GST लागते, काय लागतं? फक्त एकदा म्हणून बघा. आणि तेव्हा तुमच्या बायकोच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा, फार वेगळा असतो. ते म्हणतात ना, गळा माझा पण मंगळसूत्र तुझ्या नावाचं, कपाळ माझं पण कुंकू तुझ्या नावाचं, हात माझे पण मेहंदी तुझ्या नावाची, मनगट माझं बांगड्या तुझ्या नावाच्या, नाक माझं नथनी तुझ्या नावाची, पोट माझं, उदर माझा, सगळं काही माझं पण मुलं तुझ्या नावाची. घराचा सांभाळ करायचा मी आणि घराच्या दरवाजावर प्लेट तुझ्या नावाची. वट सावित्रीचं व्रत करायचं मी आणि आयुष्याचं वरदान मात्र तुला. वडील धारांच्या पाया पडायच्या मी
आणि जीवनाचं वरदान मात्र तुला. तक्रार नाही करते, फक्त एक विचारते, माझ्याकडे सगळं आहे तुझ्या नावाचं, पण तुझ्याकडे काय आहे माझ्या नावाचं? म्हणून जास्त काय नाही, फक्त आपल्या बायकोची किंमत करा. तुकोबाराय देवाला म्हणताय, देवा मी तुझे धन्यवाद मानतो. तुकोबारायांची काय अवस्था आहे हे बघण्यासाठी गावातले काही लोक डोंगरावर गेले, भंडारा डोंगरावर. पण महाराजांची ती अवस्था बघून आश्चर्यचकित झाले. का बरं? एवढा मोठा दुःखाचा डोंगर तुकोबारायांवर कोसळला असतानाही त्यांच्या चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचा राग नाही, द्वेष नाही, मत्सर नाही. त्या लोकांनी तुकोबारायांना विचारलं, महाराज तुम्ही नेमकी खाता तरी काय? तुकोबाराय म्हणले, जे मी खातो ते तुम्ही पण खा. तुम्ही काय खाता? तुका म्हणे, खातो आम्ही आनंदाचे लाडू, नका चरफडू, घ्या रे तुम्ही. त्यातले काही जण म्हणाले, हा पिला बिला की काय म्हणे. तुकोबाराय म्हणले, तुमचं ते ही म्हणणं बरोबर आहे. आपल्या धर्मशास्त्रामध्ये नाना प्रकारचे रस सांगितलेले आहेत, पण त्याच्यामध्ये वेदांत नामक रस फार महत्वाचा आहे. अनेक प्रकारचे प्रमाण आहे. वेदांत तो महारसू किंवा ब्रह्मरस घेई काढा, तुकोबारायांची सगळी प्रमाण आहे बघा. सवितो हा रस, वाटितो अनिका, घ्या रे होऊ नका रान भरी. अनेक प्रमाण मला सांगता येते. सांगण्याचं तात्पर्य काय माझं, तुकोबारायांच्या जीवनामध्ये एवढी आपत्ती आली, त्या आपत्तीतून त्यांनी काय केलं? परिवर्तन केलं. त्यातले काही जण विचारायला लागले, म्हणे तुकोबाराया तुम्ही म्हणताय वेदांत रस, पण आम्हाला सांगा वेदांत रसामध्ये आणि या रसामध्ये फरक काय म्हणे. त्यावेळेस तुकोबाराय सांगू लागले, वेदांत रसानं जीवाचा उद्धार होतो आणि या रसानं जीवाचा नायनाट होतो. आणि माझं तरी मत आहे बरं का, या जगामध्ये सगळ्यांचा नाद करावा, पण हा रस पिणाऱ्यांचा म्हणजे बेवड्यांचा नाद कधीच करू नये. हो, एक बेवड असू द्या आणि 100 कीर्तनकार असू द्या, ते एक 100 भारी पडतं. ते म्हणतो तुमच्या दम असेल तर पिऊन दाखवा. झालं काय, एक ठिकाणी कार्यक्रमाला गेली, गाडीतून खाली उतरली, अनेक बेवड माझ्या पाया पडायला आलो. मी त्यांना म्हणली, काका कशाला दारू पिता? घरी बायका आहे, पोर आहे, गुण्या गोविंदाचा संसार आहे. ते एवढं रडलं, मला वाटलं ते दारूच सोडतं का काय. पण ते मला काय म्हणलं माहिती का, म्हणे ताई असं जीवन जगण्यापेक्षा मेलेलं बरं, असं जीवन जगण्यापेक्षा मेलेलं बरं, आणि मरण्या अगोदर थोडंसं पिलेलं बरं. अंतयात्रेत माझ्या सगळेजण शुद्धीत पाहिजे, अंतयात्रेत माझ्या सगळेजण शुद्धीत पाहिजे, पण त्या अगोदर 4 खांदेकरी पिलेले पाहिजे. मेल्यावर माझ्या थिरडीला हार फुलांनी सजवले पाहिजे, मेल्यावर माझ्या थिरडीला हार फुलांनी सजवले पाहिजे, पण त्या अगोदर हार आणि फुलं देशी दारूत भिजवले पाहिजे. म्हणून या जगामध्ये सगळ्यांचा नाद करावा, पण बेवड्यांचा नाद करू नये. तात्पर्यार्थ, तुकोबारायांच्या जीवनामध्ये एवढं संकट आलं, एवढी आपत्ती आली, त्या आपत्तीतून त्यांनी काय केलं? परिवर्तन केलं. याला म्हणतात आपत्तीतून परिवर्तन नंबर 1. चला पुढे नंबर 2, संगतीतून परिवर्तन. ही गोष्ट फार महत्वाची बरं का. माणसाच्या जीवनामध्ये कायम संगतीनेच परिवर्तन घडतं. तो जर चांगल्याच्या संगतीला गेला तर तो चांगलाच बनतो, आणि जर वाईटाच्या संगतीला गेला तर तोही वाईटच बनतो. माणसाने जर जीवनामध्ये चांगली संगत धरली तर तो स्वामी विवेकानंद होतो, स्वातंत्र्यवीर सावरकर होतो. त्याने जर जीवनामध्ये चांगली संगत धरली तर तो छत्रपती शिवाजी महाराज होतो. म्हणून माणसानं जीवनामध्ये कायम जेवढी चांगली संगत धरता येईल ना तेवढी चांगली संगत धरावी. अजून सांगताय का, पावसाचा थेंब जर गरम तव्यावर पडला तर त्याचं अस्तित्व संपतं. तोच पावसाचा थेंब नदी नाल्यामध्ये पडला तर तो वाया जातो, संपून जातो.
तोच पावसाचा थेंब जर जमिनीमध्ये पडला तर त्याचं अंकुर होतं, आणि तोच जर पावसाचा थेंब मृदा नक्षत्रामध्ये जर शिंपल्यामध्ये पडला तर त्याचा मोती होतो. म्हणून तुम्ही आता विचार केला पाहिजे, आपण मोती व्हावं का बायकोचा मोत्या व्हावं. म्हणून जीवनामध्ये चांगली संगत फार म्हणजे फार गरजेची. ढिगणाच्या संगी हिरा जो भंगला, 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 कुसंगी नाडीला साधुईचा, क्या बात है, जय हो. कुसंगी नाडीला साधुईचा, संगी नाडी साधुईचा, कुसंगी नाडीला साधुईचा, ढिगणाच्या संगी हिरा जो भंगला, ढिगणाच्या संगी हिरा जो भंगला. जय हो. म्हणून जीवनामध्ये चांगली संगत फार गरजेची आहे. किंवा शास्त्रातलं उदाहरण द्यायचं म्हटलं तर श्री संत श्रेष्ठ शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांच्या जीवनामध्ये एक गौव नावाचा मुलगा गुळ खाण्याच्या लालसेने प्रवृत्त झाला. आता याची परिस्थिती गरीब आहे, अतिशय गरीब परिस्थिती. घरामध्ये पोटभर गुळ खायला भेटत नव्हता. गावातले काही लोक याला म्हणे तुला जर तुझी तृप्ती करून घ्यायची असेल तर तू पैठणला जा, तिथे नाथ महाराज आहे, त्यांच्याकडे गेल्यावर तुझी तृप्ती होईल म्हणे. मग हा गुळ खाण्याच्या लालसेने नाथ महाराजांकडे गेला. नाथ महाराजांना म्हणे मी असं ऐकले की तुमच्याकडे गुळाच्या पोळ्या मिळतात. तुम्हाला गुळाच्या पोळ्या कळतं ना? तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? पुरणपोळ्या. काही ठिकाणी त्याला फक्त पोळ्या म्हणतात. नगर भागाकडे तुम्ही कधी गेले का? एक ठिकाणी कार्यक्रमाला गेलो, त्यांनी विचारलं ताई काय बनवू? म्हणलं पोळ्या बनवा. जे माझं असं म्हणणं होतं की चपाती बनवा. मी त्यांना सांगितलं पोळ्या बनवा. जेवायला बसली, एकवर एक पुरणपोळी आणताय. मी साध्या चपातीची वाट बघते. मी त्यांना म्हणले तुम्ही साध्या चपात्याने केला का? म्हणे नाही तुम्ही नुसतं बोला ना म्हणे पोळ्या करायच्या. मग मला कळलं पोळ्या म्हणजे पुरणपोळ्यांना म्हणतात त्यांच्याकडे. माता याला सवय गुळाच्या पोळ्या खायची. बर हा खाण्यात काही साधा नव्हता बर का. एका टायमाला 150 पोळ्या खायचा. किती? आपल्याकडून 5 खाता येत नाही. तो एका टायमाला 150 पोळ्या खायचा. गावातले लोक याची टिंगल करायचे, याचं पोट एका इंडिया गेट आहे. पण नाथ महाराजांना मात्र आनंद झाला. का बरं?
कारण खाणाराही दमदार आणि खाऊ घालणारेही दमदार. नाथ महाराजांची श्रीमंती तुम्हाला माहित नाही, फार श्रीमंत आहेत नाथ महाराज. भावार्थ रामायणामध्ये वर्णने, काय काय वेळेस खाणारा असतो पण देणारा नसतो, काय काय वेळेस देणारा असतो पण खाणारा नसतो, काय काय वेळेस खाणाराही असतो देणाराही असतो पण देणाऱ्याची खाऊ घालण्याची इच्छा नसते. अशांना कंजूस लोक म्हणतात. काय म्हणतात? कंजूस लोक. किंवा यांच्यासाठी अजून एक शब्द आहे बरं का, मक्खीचूस. मक्खीचूस म्हणजे काय? तुपात पडलेली माशी बोटानं अशी वर काढायची आणि तिचं तूप करून फेकून द्यायची, याला म्हणतात मक्खीचूस. अतिशय चिकट लोक. आता एक ठिकाणी कार्यक्रमाला गेली, कार्यक्रम झाला, कीर्तन झालं आणि ज्या काकांनी कीर्तन दिलं होतं का त्यांनी आम्हाला तिसऱ्याच्या घरी चहा पाजायला नेलो. आम्ही 4-5 जण होतो. आता आम्हाला बघून त्याच्या चेहऱ्यावर 12च वाजले. कसं आहे आम्ही कीर्तन करे दादा, कसं दादांना आम्हाला लगेच कळतं, समोरच्याचा चेहरा बघून लगेच कळतं त्याच्या मनात काय चालू आहे. त्याच्या घरी जाऊन आम्ही बसलो. तो आमच्याकडे बघतो ना मी त्याच्याकडे बघतोय, तो आमच्याकडे बघतो ना मी त्याच्याकडे बघतोय. भरपूर वेळ झाला आणि त्यानं शेवटी कंटाळून विचारलं, ताई तुम्ही चहा घेणार का? तो काय म्हणला, ताई तुम्ही चहा घेणार का? मी म्हणलं हो, पोहे हुस्तवर चहा नक्कीच घेणार. तो म्हणला म्हणजे तुम्ही पोहे पण खाणार का? मी म्हणली हो, स्वयंपाकाला उशीर होणार म्हणून मी पोहे खाणार. तो म्हणला म्हणजे तुम्ही जेवण पण करणार का? म्हणलं हो, त्याशिवाय तर झोप कशी लागेल, म्हणजे तुम्ही मुक्कामालाच आहे का? असे काही लोक असतात, कंजूस लोक. झालं काय, एकाचं लग्न जुळत नव्हतं, ब्राह्मणाकडे गेला, देवबाप्पाकडे गेला. ब्राह्मणानं सांगितलं मारुतीला 11 नारळ फोडा म्हणजे तुमचं नाही म्हणजे त्याचं जुळल. मग हा गावातल्या एका दुकानामध्ये गेला. राम 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 राम, काय काम काढलं? म्हणे मी नवस केलाय, मला 11 नारळ पाहिजे. तो एक नारळ कमीत कमी किती रुपयाला? म्हणे 20 रुपयाला. काही कमी नाही काम, जावा तालुक्याला. गोडी थेट तालुक्याला. राम 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 राम, काय पाहिजे? म्हणे मी नवस केलाय, मला 11 नारळ पाहिजे. तो एक नारळ कमीत कमी किती रुपयाला? म्हणे 15 रुपयाला. काही कमी नाही का? जावा नाशिकला. गडी थेट नाशिकला. राम 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 राम, काय काम काढलं? म्हणे मी नवस केलाय, मला 11 नारळ पाहिजे. तो एक नारळ कमीत कमी किती रुपयाला? म्हणे 10 रुपयाला. काही कमी नाही का? जावा रत्नागिरीला. गडी थेट रत्नागिरीला. आता कसं आहे, आमच्या आदरणीय एकनाथ मामांनी महिला मंडळांना 50% फ्री आणि 75च्या पुढच्यांना फ्री म्हणून तुम्ही बघा जरा, ST मध्ये अर्ध्या निम्मे 75च्या पुढचे आणि अर्ध्या निम्म्या बाया. फुल तिकीट काढून गोडी माणसं उभे उभ्यानच मेली महाराज. आता मागे नाही का आळंदीची यात्रा झाली होती, ज्ञानेश्वर काका, तुम्ही मठामध्ये बघा 600 लोक, त्याच्यामध्ये 100 माणसं 500 बाया. एवढी गर्दी महिला मंडळांची. मग हे कसं बस रत्नागिरीला गेलं, तिकडच्या एका दुकानामध्ये गेलं. राम 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 राम, म्हणे काय पाहिजे? म्हणे मी नवस केलाय, मला 11 नारळ पाहिजे. तो एक नारळ कमीत कमी किती रुपयाला? म्हणे 5 रुपयाला. काही कमी नाही का? दुकानदारानं क्वायताच काढला. म्हणे काय झालं? अहो म्हणे हा क्वायता धरा आणि आमच्या रानामध्ये जा. म्हणे दुनियाभरची नारळाची झाडे, लागन तेवढे नारळ घेऊन जा म्हणे. मग आता हा नारळाच्या झाडावर चढला. कसं आहे बाबा, आंब्याच्या झाडावर चढणं सोपं आहे बरं का, हे नारळाचं झाड आहे, नारळाचं असं गुडगुडीत राहतं. ते वरती चढलं. गंमत काय होती, एकेका फांदीला होते 100 नारळ आणि याला किती लागत होते? यानं 11च घ्यावे ना. यानं 100 नारळाच्या फांदीला कोयता मारला. मारल्या तो कोयता त्याच्यामध्ये अटकला आणि तो त्यालाच लटकला. मोठमोठ्याने ओरडायला लागला, कोणीतरी मला वाचवा, कोणीतरी मला वाचवा. आणि एवढ्याच समोरून एक उंटावाला आला. आता
आता उंटावाला पण चिकटच होता. हा उंटावाल्याला म्हणाला, ओ उंटावाले बाबा मला खाली उतरवा, मला कोणीतरी वाचवा. हा उंटावाला म्हणाला 500 द्यावं लागेल. म्हणे 500, 1000 देतो पण मला खाली उतरवा. मग आता यानं उंट उभा केला. आता उंट कितीही उंच असला तरी नारळाला टेकन का? नाही. उंटावाले बाबा तुम्ही उंटावर उभं राहा, अजून 500 द्यावे लागेल. 2000 देतो पण मला खाली उतरवा. मग हे उंटावर उभं राहिलं, हात वरती केले तरी विधभर अंतर कमी पडलो. उंटावाले बाबा मला उडी मारून धरा. म्हणे अजून 500 द्यावे लागेल. 3500 देतो पण मला खाली उतरवा. मग आता ऐका बरं का लक्षपूर्वक. यानं याचे पाय धरायला उडी मारली, याचे पाय पकडले आणि खालून उंटच गेला निघून. खालचा म्हणायचा 350चे 3500 गेले पण फांदी सोडू नको. वरचा म्हणायचा तुला 5 देतो पण पहिले पाय सोड. तात्पर्य अर्थ चिकट लोकांचे असेच हाल होतात बरं का. पण नाथ महाराजांच्या जीवनामध्ये फार श्रीमंती आहे. नाथ महाराज एक दिवस त्याला म्हणाले, तू 150 नाही 200 पोळ्या खाय, पण मला थोडं थोडं काम करू लागत जाय. म्हणे काय करू? म्हणे एक काम कर, तू नदीवर जा आणि पाणी भरून आण. हा म्हणला मी नदीवर गेलो आणि पाण्याने वाहून गेलो तर? बरं मग एक काम कर, झाडू मारत लागत जाय. म्हणे मी झाडू मारला आणि माझी कंबर दुखली तर? मग नाथ महाराज म्हणाले तुला नेमकी येतं तरी काय? म्हणे हा म्हणला महाराज मला खाल्ल्यानंतर झोप चांगली येते म्हणे. मग एक काम कर, नाथ महाराज त्याला म्हणाले एक काम कर, आपल्या खालच्या वाड्यात जाय म्हणे, तिथं जाऊन तू निवांत झोप. त्यावेळेस हा गौव म्हणाला, म्हणे महाराज मी जर खालच्या वाड्यामध्ये झोपायला गेलो तर मला उठवणार कोण? म्हणे तू चिंता करू नको, गावरान तुपामध्ये केलेल्या पुरणपोळ्यांचा वास अवघ्या पैठणमध्ये पसरतो म्हणे, त्या वासाने तू जागा होशील. ठीक आहे म्हणे. मग आता हा यानं खावं झोपावं उठावं, खावं झोपावं उठावं, असं करता करता 12 वर्ष लोटले. किती वर्ष? 12 वर्ष लोटले. आणि तेव्हा नाथ महाराजांचं भावार्थ रामायण लिहिणं चालू होतं. नाथ महाराजांनी विचार केला आता आपण विश्रांती करावी आणि आपल्या जागेवर दुसरं कोणाला तरी बसवावं. कोणाला बसवावं? नाथ महाराजांकडे तेव्हा काही साधक मंडळी येत होते. त्यांना विचारलं तुम्ही लिहिता का? म्हणे तुमच्या एवढा आम्हाला जमणार आहे का? मग काही ब्राह्मणांना विचारलं तुम्ही लिहिता का? म्हणे तुमच्यासारखं आम्हाला जमणार आहे का? म्हणे मग एक काम करा, खालच्या वाड्यामध्ये माझा गौव झोपलाय म्हणे, त्याला उठवून आणा. मग त्याला उठवून आणलं. नाथ महाराज त्याला म्हणू लागले हे बघ, आजपासून माझ्या व्यासपीठावर बसून उत्तर कांडापूरचं रामायण तू लिहायचं म्हणे. आणि तेव्हा खरंच कुठल्याही शाळेमध्ये न गेलेला गौव नाथ महाराजांच्या व्यासपीठावर बसून रामायण लिहू लागला. तात्पर्य काय सांगण्याचं? गुळ खाण्याच्या लालसेने आलेला गौव नाथ महाराजांच्या संगतीमुळे रामायण लिहिण्याचा अधिकारी म्हणला. याला म्हणतात संगतीतून परिवर्तन. नंबर 2. नंबर 3 पूर्व सुकृतातून परिवर्तन. सुकृत म्हणजे पुण्य. काय काही वेळेस बघा काय घडतं, एखादा ऍक्सिडेंट झालाय, गाडीचा पर चेंदा होतो पण माणसाच्या केसाला धक्काही लागत नाही. होतं ना कधी कधी. आपण तेव्हा म्हणतो बाबा त्याचं कोणतं पुण्य आडवा आलो म्हणून तो जिवंत राहिला. याला म्हणतात पूर्व सुकृतातून परिवर्तन. आणि नंबर 4 उपदेशातून परिवर्तन. आणि आजच्या अभंगामध्ये तुकोबारायांनी आपल्याला उपदेश केलाय. काय केलाय? उपदेश केलाय. का बरं उपदेश केलाय? तुकोबाराय म्हणतात सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्मवाया. तुकोबाराय म्हणताय तुम्ही जर विठ्ठलाला भजलं नाही तर तुमचा जन्म वाया जाईल. असं म्हणणं कोणाचं आहे? तुकोबारायांचं आहे. तुकोबाराय म्हणताय तुम्ही विठ्ठलाला भजा, भजलं नाही तर तुमचा जन्म वाया जाईल. कस काय वाया जाईल? लक्षपूर्वक ऐका बरं का. माणसाचं आयुष्य अगदी एवढंच आहे. केवढं? अगदी एवढंच. कधी जाईल याची गॅरंटी नाही. आणि गंमत बघा कशी आहे. 1 वर्षापासून ते 10 वर्षापर्यंत लोक विचारतात वय किती. 10 वर्षापासून ते 20 वर्षापर्यंत लोक विचारतात मार्क किती.
30 वर्षापासून ते 40 वर्षापर्यंत लोक विचारतात मुलं बाळ किती. 40 वर्षापासून 50 वर्षापर्यंत लोक विचारतात पेमेंट किती. 50 वर्षापासून ते 60 वर्षापर्यंत लोक विचारतात शुगर बीपी किती. 60 वर्षापासून ते 70 वर्षापर्यंत लोक विचारतात पेन्शन किती. आणि एकदा का 70 उलटली मग लोक विचारतात अजून किती. तात्पर्यार्थ माणसाचं आयुष्य एवढंच आहे म्हणून तुकोबार आहे म्हणताय सांगतो तुम्हासी भजारी विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया करिता भरोवरी दुरावसी दुरी भवाची पुरी व्हावसी. तुकोबार आहे म्हणता माणसाचं कसं झालंय माहिती का, संसारामध्ये तो अडकत चाललाय आणि माणूस जेवढा संसारामध्ये अटकतो तेवढा तो भगवंताच्या चरणांपासून लांब जातो. झालं काय, एक मनुष्य एका संतांजवळ गेला. त्यांना म्हणाला म्हणे महाराज काहीतरी करा, मी माझ्या बायकोला फार कंटाळलोय म्हणे. म्हणे का बरं. म्हणे माझी बायको मला 24 तास भजन करायला सांगते, जेव्हा पाहू तेव्हा नामस्मरण करायला सांगते. तुम्ही मला 24 तासातली अशी एक वेळ सांगा की तेव्हा नामस्मरण केल्याने तेव्हा भजन केल्याने 24 तास भजन करण्याची गरजच उरणार. संत म्हणाले 24 तास कशाला, तुला मी आयुष्यभरातली अशी एक वेळ सांगतो की तेव्हा भजन केल्याने तुला परत कधीच भजन करण्याची गरज पडणार नाही. म्हणे आयुष्यातून एकदा. हो म्हणे आयुष्यातून फक्त एकदा. माझी बायको मला काही बोलणार नाही ना. म्हणे काहीच बोलणार नाही, तू एकदम बिंदास्त राहा म्हणे. मग पटकन सांगा ती वेळ कोणती. संत काय म्हणाले माहिती का, तुझ्या मरणाच्या 2 मिनिटा आधीपासून तू भजन करायला चालू कर. हा म्हणला मरणाच्या 2 मिनिटा आधीपासून आणि भजन. अहो पण मला माहिती का माझं मरण कधी येणार आहे. संत म्हणाले तुला हेच तर सांगतोय, तुझं मरण कधी येणार आहे तुला माहित नाही, म्हणून आतापासूनच भजन कर. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. सिया राम जय राम. राम सिया राम जय 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 राम. राम सिया राम जय राम. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम सिया राम. राम सिया राम जय राम. राम सिया राम जय राम. आता वेळ आहे ना, जेवढं राम राम म्हणता येईल तेवढं राम राम म्हणा. कारण माणसाचा मृत्यू कधी येईल आपल्याला माहिती का. झालं काय, एक सेठजी आयुष्यभर व्यापार केला, जवळजवळ 50-60 वय असेल त्यांचं. एक दिवस त्यांचा दरवाजा वाजला. दरवाजा उघडला, ते काळकुट्ट माणूस उभा होता. म्हणे कोण. म्हणे यमराज, तुला घ्यायला करता आलेलोय, चल म्हणे, तुझी वेळ संपली. हा म्हणला माझी वेळ संपली, मला तर अजून भरपूर पैसे कमवायचे. हा यमराजांना काय म्हणलं माहिती का, म्हणे महाराज तुम्ही थकून गेलेले असाल, एक काम करा माझ्या घरात या म्हणे. यानं यमराजाला गादीवर बसवलं, किचन मध्ये गेला, एक असं मोठं ताट घेतलं,
त्या ताटामध्ये मस्तपैकी गुलाबजाम, भेंडीची भाजी, अजून लाडू, चपात्या, पुरणपोळ्या, अनेक प्रकारे ते ताट सजवलं आणि यमराजाला खाण्याकरिता दिलं. यमराजानं खाल्लं, त्याला मस्तपैकी झोप आली आणि यमराज झोपी गेला. यानं विचार केला, यमराजजी बोलले लिस्टमध्ये सगळ्यात पहिलं माझं नाव आहे, काय करावं. त्याने ती लिस्ट ओपन केली. सगळ्यात पहिले त्याचं नाव होतं ना, त्यानं त्याचं नाव खोडलं आणि सगळ्यात शेवटी त्याचं नाव लिहिलं. तो म्हणला इथपर्यंत येऊस्तवर मी अजून 6-7 महिने आरामात जगेल म्हणे. थोड्या वेळाने यमराजजी उठले, म्हणू लागले म्हणे, तुझ्यासारखं स्वागत या जगामध्ये आजपर्यंत कोणीच केलं नाही म्हणे माझं. मी ज्यांच्याकडे गेलो ते सगळे जण मला बघायचे आणि पळून जायचे, पण तू आज माझं मन प्रसन्न केलं, म्हणून तुझ्यासाठी आज मी लिस्ट वरून नाही तर खालून चालू करणार. आणि सगळ्यात खाली त्याचंच नाव होतं. म्हणून माणसाचा मृत्यू कधी याची गॅरंटी नाही. आमच्या वाळूंचे बापांनी एक मला फार गोड गोष्ट सांगितली. म्हणे एखादं कुत्रे, मला सांगा आपल्या गल्लीमध्ये कुत्रे काही कमी आहे का? 4 पायाचे बर का, कुत्रे काही कमी आहे का? लक्षात ठेवा, कुत्रे पकडणारी गाडी असते बघा, ती त्याच कुत्र्यांना पकडते की ज्यांच्या गळ्यामध्ये पट्टा नसतो. तसं यमराजजी पण त्याच कुत्र्यांना पकडतात की ज्यांच्या गळ्यामध्ये माळ नसते. किंवा तुम्ही रस्त्याने चालत बघा, भरपूर तुम्हाला झाडं दिसतील, ज्या झाडांना असे पट्टे लावलेले असतात बघा किंवा कलर लावलेला असतो, ते झाड आपण कधीच कापू शकत नाही. पण ज्या झाडांना कलर लावलेला नसतो ते झाड कापलं जातं की नाही. तसं आपल्या गळ्यामध्ये हा जो पट्टा आहे का, हा पट्टा म्हणजे हा एकदा पट्टा कोणी बघितला ना, यमराजाने जरी बघितला तरी तो आपल्याकडे येत नाही. म्हणून माणसानं जीवनामध्ये माळ घातली पाहिजे, कपड्याला गंध लावला पाहिजे. खरं तर एक लाजिरवाणी गोष्ट आहे हो, बाहेरच्या धर्मातले लोक बघा, अहो बाहेरच्या धर्मातला भिकारी सुद्धा टोपी घालून भीक मागतो आणि आपल्या लेकरांना टीका लावायची लाज वाटते. बरोबर आहे ना? जास्त नाही काय सांगणं, फक्त आपला धर्म आपणच जपला पाहिजे. आपला विषय चालू होता, माणूस कधी जाईल याची गॅरंटी नाही. याकरता तुकोबाराय म्हणताय, करिता बरोबरी दुरावसी दुरी, भावाची पुरी व्हावसी. शेवटच्या चरणात तुकोबाराय म्हणता, काही न लगे एक भावाची कारण, तुका म्हणे आन विठोवाची. तुकोबाराय म्हणता म्हणे भगवंताला फक्त भाव लागतो, बाकी देवाला काही लागत नाही. भावापाशी देव उभा सर्व काळ, देवाला फक्त भाव लागतो. मला सांगा, सुदामजी 3 मूठ पोहे घेऊन भगवंताकडे गेले, त्यांनी थोडं काही देवाला काही त्यांचं देवाचं पूजन वगैरे काही केलं नाही. 3 मूठ पोहे घेऊन गेले, पण त्याचा परिणाम, पहली मुट्ठी लेते ही प्रभु ने स्वर्ग सुदामा के नाम किया है, दूसरी मुट्ठी में पृथ्वी लोकों का वैभव विप्र को सौंप दिया है, तीसरी मुट्ठी देने लगे जो, तीसरी मुट्ठी देने लगे जो, हाथ तो लक्ष्मी ने रोका लिया है, अपना निवास भी दान में दे रहा, कैसा दानी मेरा पिया है. म्हणून भगवंताला काहीच लागत नाही, भाव सोडून अभंगाच्या अंतिम चरणात. का भावती कारण काही न लागे, का भावती कारण काही न लागे, का भावती कारण तुका माने आना विठोबाची, तुका माने आना विठोबाची, करिता बरोबरी दुरावसी दुरी, करिता बरोबरी दुरावसी दुरी.
भावाची पुरी भावाची पुरी भावाची भावाची पुरी भावाची भावाची पुरी हा 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 ni da da re re sa sa ni da da re re sa sa ni da da re re sa sa ni za re sa ni za re sa ni za re ma re sa ni za ni za re ga ma ga re ga ma ga re ga re sa ni za za re ga ma pa da pa da ni pa ni sa ni da pa सांगतो तुमासी भजारे विठ्ठला सांगतो तुमासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया करिता भरोवरी दुरावसी दुरी भावाची पुरी वहावसी झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करते। बोलण्याच्या ओघात काही चुकलं असेल तुमचंच लेकरू समजा, जास्त मोठी नाहीये मी, आत्ताशी 16 वर्षाचं लेकरू आहे मी, म्हणून तुमचंच लेकरू समजून तुम्ही मला मोठ्या अंतःकरणाने क्षमा करा। जे काही चांगलं बोलली असेल आईवडिलांची पुण्याई, सद्गुरूंचा आशीर्वाद, छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्याई समजा। पुन्हा एकदा समस्तांच्या ठिकाणी आभार मानते। आपला पाटील परिवार असेल, अशोक दगडू पाटील असतील, ताराबाई खेमचंद सांबरे असतील, कमलाबाई शेळके असतील, संजय पाटील, निलेश पाटील, रोहित पाटील, मोहन दगडू पाटील, शोभाबाई महाले, इंदुबाई निंबाळकर, लताबाई मोरे, दशरथ पाटील, दीपक पाटील, सगळ्यांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानते। सगळा पाटील परिवार आहे, शिंदे परिवार आहे, वाळुंजी परिवार आहे, सगळ्या परिवाराचे या ठिकाणी आभार मानते आणि माझ्या वाणीला विराम देते।